महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील लोखंडवाला वॉर्ड क्रमांक 27 हा वॉर्ड महिलांसाठी राखीव वॉर्ड म्हणून घोषित करण्यात आलाय। यामुळे स्थानिक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। या वॉर्डमध्ये सर्व राजकीय पक्ष आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात। याच पार्श्वभूमीवर कांदिवली लोखंडवाला परिसरात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे, बघूयात। मी सध्या आहे कांदिवली वार्ड क्रमांक 27 इथे। आपण इथे पाहू शकता की आज महिलांचा इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे। मोठ्या प्रमाणात महिला वर्ग इथे जमलेले आहेत। माझ्या बरोबर वार्ड क्रमांक 27 चे सोनाली किरण साळुंके मॅडम उभे आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या। ताई, काय सांगाल? तुम्ही इकडे इच्छुक आहात, एक वेगळा वातावरण दिसतंय महिलांमध्ये। आप बात बोल सकते हो ना? आराम से अगर सोनाली किरण साळुंके इच्छुक आहे आणि एवढा प्रतिसाद बघून मला खरंच खूप छान वाटतंय। वेळात वेळ काढून काय एवढा एन्जॉय काय सांगाल? आता इलेक्शन येते महानगरपालिका, तुमच्या काय योजना आहेत, काय कराल तुम्ही येणाऱ्या काळात? महिलांसाठी ज्या काही योजना राबवता येतील त्या सगळ्या आपण करू। माझ्याकडे अजूनही काही महिला वर्गात आपण त्यांच्याशी जाणून घ्या। काही काय सांगाल तुम्ही? वॉर्ड क्रमांक 27 ची काय समस्या आहे, तुम्ही काय सांगाल? आमच्या समस्या आहे, पाण्याची समस्या आहे। पाणी आमच्या इकडे आहे ना, कमी दाबाने येतंय, कोणाला भेटतं कोणाला भेटत नाही, कमी येते पाणी। अगर आप बात बोल सकते तुम्हाला काय 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 मॅडम आल्यावरती मॅडमला तीच समस्या आम्ही सांगतो, पाण्याचीच पहिली समस्या आम्ही सांगतो। भारी विष्णू काय तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटलं आहे, सगळ्यांना काही आनंद करायला भेटला आहे। मॅडम व्हिडिओ एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी। अजूनही काही महिला वर्गात त्यांच्याशी आपण जाणून घ्या। नारी शक्ती जिंदाबाद, सोनालीताई जिंदाबाद। खरं म्हणजे सोनालीताईंच्या रूपाने आपल्याला या वॉर्डसाठी एक सक्षम महिला मिळालेली आहे आणि महिलांचे प्रश्न एक साधारण महिला समजू शकते असं मला वाटतं। तर आमची ताई खरंच खूप साधी भोळी आहे आणि तिला महिलांचे काय प्रश्न आहेत हे तिला खरोखर जाणीव आहे आणि अशा महिला जर पुढे आल्या तर आम्हाला खरोखर न्याय मिळू शकेल, महिलांच्या हाताला रोजगार मिळू शकेल आणि ताईंच्या माध्यमातून आम्हाला अशी महिला बीएमसी ला घेऊन जायची आहे, निवडून द्यायची आहे, जी महिला आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी आणि आमच्या रोजगारासाठी लढणार आहे। त्यामुळे ताईंना जिंकून देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे। सोनालीताई जिंदाबाद। अजूनही काही महिला वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या। काय तुम्ही काय सांगाल? हा जो कार्यक्रम आहे आधी कधीच झालेला नाही। हा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा अशा प्रकारे झाला आहे। प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, पुरुष सुद्धा असे उभे राहून एन्जॉय करतातच। आपण महिला म्हणजे महिलांचा पण प्रश्न आपण त्यांचा पण सॉल्व्ह करूया, सोबत थोडे पुरुषांचं काय आहे, त्यांना पण रोजगार नाही, कामगार नाही, त्यांचा पण समस्या काय आपण हेही जाणून घेऊ। आणि एवढंच की सगळ्यांनी सपोर्ट करा सोनालीताई किरण साळुंके यांना, त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे आणि पुढेही चालू राहणार। आपण इथे पाहू शकतो की सगळ्या जे पक्ष आहेत ते एकत्र येऊन मॅडमला सपोर्ट करत आहेत। ताई, तुम्ही काय सांगाल? एक्चुअली मुझे लगता है ये पहला कार्यक्रम वार्ड 27 में ही नहीं, पूरे कांदिवली में ऐसा पहला प्रोग्राम हो रहा है जो इतने बड़े लेवल पे किया जा रहा है। यहाँ पे हम लोगों के पास 1200 कैंडिडेट्स है जो हम लोगों ने लिए हुए हैं। फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज को हम लोगों ने इतने बड़े लेवल के गिफ्ट्स रखे हैं, टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन, प्लस 35 अलग गिफ्ट हैं जो बहुत सारे अच्छे पार्टिसिपेंट्स को देने वाले हैं। प्लस हर पार्टिसिपेंट्स को जो इवन नहीं खेल रहे उन्होंने भी हम लोगों ने चांस दिया है कि आप आओ, एंजॉय करो। हम लोगों ने गिफ्ट का इनिशिएटिव रखा है, तो बहुत अच्छा इनिशिएटिव सोनालीताई की तरफ से आया है और मुझे लगता है हमारे वार्ड में बहुत अच्छा प्रोग्राम और भी कर सकते हैं। तो वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर सच मोर बिग प्रोग्राम्स एंड वी विश पाहू शकतो की महिलांमध्ये खूप उत्सुकता आहे। अजूनही काही ताई काय सांगाल तुम्ही? आता कार्यक्रम झालेले आहेत त्या एरियात आणि ताईने जो काय हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम केलेला आहे अतिशय सुंदर महिलांना, कारण ज्या सगळ्या महिला ह्याच इच्छुक असतात की आपल्याला खेळ कुठे मिळेल, खेळायला कुठे। आणि मला आता असं म्हणायचंय काय हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। इथे आपण पाहू शकतो की महिलांमध्ये खूपच उत्सुकता आहे आणि येणाऱ्या काळात वॉर्ड नंबर 27 मध्ये एक वेगळा चेहरा दिसून येईल। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।